की लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ, नाही का? पण तुम्हाला यामागचं वैज्ञानिक कारण माहीत आहे का? तर चला मग जाणून घेऊया. मोदकामध्ये नारळ आणि गूळ असल्यामुळे यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बुद्धिकोष्ठतेची समस्या कमी होते आणि आतड्यांची हालचाल सुधारते. उकडीच्या मोदकांमध्ये असलेला घटक शरीराची पाचन क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. असं बोललं जातं की ज्या प्रांतात तांदूळ जास्त पिकतो त्या प्रांतात ही मोदक ही पाककृती अगदी लोकप्रिय आहे. पौराणिक कथेनुसार देवी अनुसयेने गणपतीला मोदक खाऊ घातले, ज्यामुळे त्यांचे पोट भरले आणि त्यांना खूप आनंदही झाला असे म्हटले जाते. तेव्हापासून गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात. पण गणपती बाप्पांना 21 मोदकाचाच नैवेद्य का दिला जातो? तर झालं असं, त्या काळी हाताची 10 आणि पायाची 10 अशी 20 आकड्यांची आकडेमोड व्हायची, म्हणजे व्यवहारातले 20 गणात पकडला जायचा. त्यामुळे विनायक यांनी 20 सैनिक घेतले. 20 सैनिकांचा एक गण म्हणजे गणपती बाप्पा, एकूण झाले 21. प्रत्येकाच्या वाट्याला एक एक प्रसाद मिळावा यासाठी देवासमोर 21 मोदकांचा नैवेद्य ठेवला जायचा. तर मोदकामागची कथा आणि त्याचं वैज्ञानिक कारण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच पुढच्या रील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.